कृत्य निर्मिले दारुण तिने कृत्यवादी बेदुलक्षण त्यांच्या हृदयी संचरली. ऐका बघा यमाने विचार केला भगवंताचं जे नामस्मरण करतात त्यांना कुठल्याच प्रकारचा अडथळा येणार नाही. पण ती भक्ती कसं असावी, निर्मळ अंतकरणापासून असावी. वरवरची भक्ती मी करता कामा ने. उगा गळ्यात अशा टप्परी माळा घालायच्या आणि लोकाला गंड घालायचं असं जर केलं तर त्याला सुटका यमापासून नाही. याची मत्सरा वाढीला विशेष वाटे करावा शिवा द्वेष तेने ते जाऊन यम पुरुष महानरकी. जे कोणी भगवंताचं नामस्मरण करत नाही, शिवशंकराला असणारा दोष देतात, देवाची असणारे निंदा नालस्ती करतात, अशाला मात्र यमपास त्या ठिकाणी सोडत नाही. काय करतो त्या ठिकाणी असणार यम वर नेतो आणि असणारा बरोबर शिक्षा महादंड त्या ठिकाणी देतो. यम सांगे तुता प्रती शिवा दोषी जे पापमती ते अल्पायुष्य होते नाना रीती. भगवान शंकराचा द्वेष करतो, तिरस्कार करतो, जो शिवशंकराला मानत नाही ते असणारे कसे होतील तर अल्प आयुष्य होतील. पहिल्या आयुष्य किती होतं? 10,000 5,000 वर्ष आयुष्य माणसाला होते. परत 1000 आले, 500 वर आले, 100 वर आले आणि या कलियुगात तर कोण 50 वर्ष जगल, का कोण 40 वर्ष जगल, का कोण 1 महिना जगल, ह्याची सुद्धा गॅरंटी कोण देत नाही. का भक्ती करते ती पण वरपांगी भक्ती करते ती. उगा जगाला दाखवासाठी भक्ती करते ती. जगाला दाखवासाठी कोणा घरी बसल्या फक्त दिवसातनं एकदा राम म्हणा, पण तुमच्या अंतकरणात राम नाम आलं तर ते कोटी रामनाम घेतल्याचं पुण्य तुम्हाला भेटतं. आणि यम काय करतो? असे वरपांगे भक्तीला साफ पूर्ण करतो. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन आईच्या मनते जे त्याला गुण आणून नरकी. भगवंत परमात्मा कसा आहे तर एकच आहे. तुम्ही आम्ही या ठिकाणी देवी देवता वेगवेगळे केलं. शिवशंकर मोठा, विष्णू बारका, परत ब्रह्मदेव मोठा, राम बारीक, असं जो कोण देवाधिकाची निंदा करतो त्याला सुद्धा यम त्या ठिकाणी सोडत नाही. रुद्राया नावर ज्याची तुम्ही पकी घालावे त्याची रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी वया. नामस्मरण करत नाही, जप करत नाही, तप करत नाही, यम तू त्याला काय करायचं तर उकलत्या तेलात त्या ठिकाणी टाकायचं. या करिता भद्रचे नावधारी आयुता रुद्रावर्ताना करी शिवावर अभिषेक धारधरी मृत्यू अधुरी तुला जर तुझ्या मुलाचा मृत्यू टाळायचा असेल तर तू काय कर? रुद्राभिषेक कर, भगवान शंकराचा असणारा नाम जप कर आणि भगवान शंकराच्या पिंडीवर तुपाची धार त्या ठिकाणी घाल आणि तुझ्या मुलावर जे संकट आले ते संकट असणार दूर कर. आतवाशात गाठाता पुन्हा दिव्या वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभे मंत्रुना अभिषिंचना पुत्रा करी. जे जे काय साहित्य लागते ते असणार ऋषी सांगू लागले हे सामग्री आण आणि तुझ्या पुत्राला त्या मृत्यूच्या जबड्यातनं बाहेर काढण्यासाठी रुद्राभिषेक करावा लागेल. नित्य 10 सहस्रावतरणे पूर्ण शोनी पाळा करे सप्तदिना राये धरणे दृढचरण सदत होवनी. 10,000 ऋषीचा त्या ठिकाणी यज्ञ होम हवन त्या ठिकाणी चाललं पाहिजे. त्यांना असणारं भोजन अर्चन जे काय दान दक्षिणा आहे ती करायची. आणि हे किती तर 7 दिवसाचं असणं आज सप्त तुला करावा लागल. सकळ ऋषी रत्न मंडपी पदका स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भया शोक रुद्र रक्षी त्या सगळ्याचा असणारा मुख्य नायक कोण आहे? हा रुद्राक्ष आहे. आणि त्याचा असणारा राजा तू जर जप केला, त्याचं होम केलं, हवन केलं, मंत्र जे मंत्राचा जप केला तर मंत्र असणारा मृत्यू सुद्धा काय होईल? लट 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 असणारा कापर आणि तो सुद्धा पळून जाईल. अरे तो आचार्यत्व करावे पूर्ण तुझा सवे जे आहेत ब्राह्मण आणि का सांगते ते बोलावून आताची आणि तो आता उशीर अजिबात कर नको. आत्ताच्या आता लगेच ब्राह्मण
सगळ्यांना बोलव आणि तुझा असणार होम हवन त्या ठिकाणी सुरुवात कर. राजाने आदेश शिरसावण मानले. मग सगळ्यांना बोलवलं. मित्र बोलावून त्याची रुद्रा टुन्या भक्तिपूर्ण न्यास ध्यानुक्ता पडून दुरापासून जय आले. लगेच असणारे त्या ठिकाणी सर्व ऋषी जपे जपे मुलीला आमंत्रण पाठवलं. राजाचं आमंत्रण आहे म्हणल्यावर सर्व त्या ठिकाणी आले. परदारा आणि परदानाच्याशी वामनावणी तिचं पूर्ण विरक्त सुशीला गेली प्राण दृष्ट प्रतिग्रहण घेती. ऐका, परदरा परस्त्री माते समान मानलं तर त्या ठिकाणचे कार्य पूर्ण होते. दुष्टे कपट जर असलं तर ते होमापाशी गेलं तरी सुद्धा ते होम पूर्ण होत नाही. असं असणारा साधू सज्जन ब्राह्मण त्या ठिकाणी येऊ लागले. हे शापानुग्रह समर्थ सामर्थ चालवून देती मित्र रथ देवी साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती. अहो, जे असणारे आपले मित्र असतात, आप्त असतात, ते दुःखाचे वेळी संकटात येतात तेच खरे मित्र असतात. जे नुसतं आपल्याकडे सुख असल्यावर काय महाराज तुमच्यासारखं महाराज कोण नाही. जरा एकदा असं मध्ये कुठला अहो त्याने सांगितलं होतं काय करावं त्याने उद्या हल्ली आम्ही काय हाल म्हणतात. पुढे करणारे व्यक्ती तेच असतात आणि पाय म्हणणारे म्हणजे कधी दुःखात येतात ते असणारे आपले सच्चे मित्र असतात. इथं असणारा आपला जीव जातो असं जर कळू लागला भगवान शंकराचं नामस्मरण केलं तर दुःखात बाहेर काढणारा तो समर्थ आहे. ऐशे लक्ष युक्त ब्राह्मण बैसला व्यासा पित घेऊन साद्रा गाठ मांडून अभे मंत्राने स्थापिले. मग लक्ष असणारे ब्राह्मण तिथं आले. होम हवन त्या ठिकाणी सुरू झाला. प्रत्येकाला असणारा मंत्र म्हणलं एकच आवाज त्या ठिकाणी असणारा राजमहालामध्ये दुमदुमून गेलेला आहे. धरणीचे सलीला भरले पूर्ण त्यात अम्रपाला घालून रुद्रागाचे गतीने ब्राह्मण अनोलतान दिव्य मंडळी. अहो, लक्ष कोटी असणारे ब्राह्मण त्या ठिकाणी गोळा झाले. अनुष्ठान सुरू झालं. होम हवन मंत्राच्या घोषामध्ये असणारं ते नगर दुमदुमून गेलं. ओम भगवान शिवशंकर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तिथं असणारा दुमदुमून गेला. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवसी मध्यानी आला चंडाचा अरे! मृत्यू समाया येता धरणीचा बाळा मृत्यूता पडियेला. म्हणता असणारा 7वा दिवस उगवला. दिवस मध्यानीचा आला. काळाचा घालाय तो कधी कुणाला चुकणार नाही. यमाचा यमफास झाला आणि त्या बाळकाचा असणारा प्राण अलगद काढून घेतला ना. बाळाला असणारी मान धन त्याने जमिनीवर टाकली. एक मुहूर्त निचस्थिता चलना वलना राहिले समजता परम घाबरला नृपनाथा गुरु देत नभिकारा. मग त्या ठिकाणी असणारा बाळानं अंग टाकलं. राजाचं मन चलबिचल झालं. एवढा अट्टास केला माझ्या मुलाला वाचवण्यासाठी पण ते सुद्धा सगळं काय झालं तर व्यर्थ झालं. म्हणून मनाच्या ठिकाणी दुःखाचं स्पिंडन आतल्या कंठात असणारा मोठ्यानं हंबडा फोडता येत नाही पण बापाचं काय शेवटी ते पिघळलं आणि आपल्या गुरुकर असणारे वृक्ष दृष्टी केली आणि गुरु काय करतात ऐकून रुद्रदाका शिंपून सावध केला राजनंदन त्याशी पुसाती वर्तमान वर्ताले त्याची सांगत. गुरुकडे पाहिला गुरुला असणारा बृहस्पती ऋषीला तो कनवाळा सहन झाला नाही. जे रुद्राशिक मंत्र चालू होता का ते होम चालू होतं तिथला असणारा थोडं जल राहिला असणारा गुरुने घेतला आणि तो बाळ त्या ठिकाणी प्राण झालता. त्याच्या असणारा त्या ठिकाणी शिंपला बाळ ताटपणे उठून बसलं. बोला पुरुष भयानक त्वरा उर्दव जाना कपाळी शेंदुरा विक्राळ दाडा भयंकर नेत्र खद्रिंगार सारखे. मग त्या ठिकाणी काय करू लागले ते बाळ उठून बसल्या सगळेजण सावध झाले आणि त्या बाळाला विचारू लागले
बाळाला त्या ठिकाणी पाणी सुद्धा नाही प्यायला बसायचं. बाळाला त्या ठिकाणी असताना विचारले बालका